ठरलं तर मग या मालिकेच्या वटपौर्णिमेच्या भागानंतर आता मात्र सायलीला अर्जुनवरील आपल्या प्रेमाची अशी जबरदस्त जाणीव होणार आहे की मालिकेमध्ये आता दोघांच्या प्रेमाचा एक जबरदस्त वळण आपल्याला पाहायला मिळणार आहे। इकडे ज्या वेळेला वटपौर्णिमेच्या रात्री अर्जुन घरी येतो त्यावेळेला आता मात्र अर्जुनला चक्कर येते, तो खाली पडतो। मग मात्र सायली त्याला पाणी पाजते आणि अर्जुनचं व्रत आता सुटलं जातं। म्हणजे अर्जुनने सायलीच्या हातून पाणी पिऊन व्रत सोडलेलं असतं। मग मात्र कल्पना म्हणते, अर्जुन अरे काय झालं, तुला अशी चक्कर का आली, तू टिफिन नाही का खाल्लास? यावरती चैतन्य म्हणतो, त्याने टिफिन खाल्ला नाही, त्याचे टिफिन मीच खाल्लेत, दोन्ही टिफिन मीच खाल्लेत। यावरती मग मात्र कल्पना म्हणते, का काय झालंय तरी काय? म्हणजे अर्जुनचं मला काहीच कळत नाही, सकाळपासून सुद्धा तो अगदी आमच्या पुढे मागे करत सगळ्यामध्ये आता टिफिन पण नाही खाल्ला। अर्जुन अरे काय झालंय, तू असं का वागतो आहेस? यावरती मग मात्र आता इकडे चैतन्य म्हणतो, खरं सांगू का मी? यावरती कल्पना म्हणते, खरंच सांग, मला आता अर्जुनची खूप काळजी वाटायला लागलेली आहे। यावरती चैतन्य म्हणतो, खरं सांगायचं तर अर्जुनने वटपौर्णिमेचं व्रत केलेलं आहे आणि ते सुद्धा सायलीसाठी। असं म्हटल्यावरती आता मात्र सायलीला जबरदस्त धक्का बसतो। अर्जुन सर असं का वागतायत? म्हणजे आता सगळ्यांना दाखवण्यासाठी त्यांना इतकं मोठं नाटक करायची गरजच काय आहे? म्हणजे सगळ्यांना हे सांगण्यासाठी त्यांनी खाल्लं असं तरी चाललंच असतं ना, की आत्ता खोटं बोलतायत। नक्की काय घडलंय हे सायलीला काहीच कळत नसतं। अस्मिता म्हणते, हे बरं आहे, म्हणजे ह्यांच्या प्रेमाची नाटकं आणि आम्हाला उगेच या सगळ्यामध्ये भुर्दंड, उगाच आम्ही सगळे टेन्शनमध्ये, सकाळपासून अर्जुन सायलीची नाटकावरती नाटकच चाललेत असं म्हणत अस्मिता चिडलेली असते। तोपर्यंत आता मात्र चैतन्य म्हणतो, अस्मिताई अगं आपल्या बायकोसाठी इतका मोठा उपवास करणारा नवरा मिळायला भाग्य लागतं आणि सायली वहिनी खूपच भाग्यवान आहेत असं म्हणत आता मात्र इकडे चैतन्य अर्जुन आणि सायली यांची मजा करत असतो। तोपर्यंत मग मात्र आता कल्पना आणि इकडे अश्विन हे सुद्धा अर्जुनला चिडवायला लागतात। त्यावरती सायली आता रूममध्ये येते आणि काय हा नक्की प्रकार आहे सर असं आता ती अर्जुनला विचारायला लागते। अर्जुन ततपप करायला लागतो, पण त्याच वेळेला अर्जुन सायलीला काही बोलत नाही आणि तो म्हणतो, खरं सांगू का? तर असं बोलायला लागल्यावरती अर्जुनच्या हातामध्ये सायली लिहित असलेली डायरी, म्हणजे सायलीने जे सकाळी लिहिलेलं असतं ती डायरी सापडते। आता सायली गडबडते, सर ती डायरी माझी द्या। अर्जुन म्हणतो, एक मिनिट मला वाचू द्या असं म्हणत आता मात्र सायलीची डायरी अर्जुन वाचायला लागतो। त्या डायरीमध्ये लिहिलेला मजकूर वाचतात अर्जुन हादरतो। माझ्यासाठी गेल्या वर्षी आणि या वर्षीच्या वटपौर्णिमेमध्ये खूप फरक होता। यावर्षी मी पहिल्यांदा यांच्यासाठी मनापासून पूजा केली। एका सौभाग्यवतीला वडपूजन किती आनंद मिळतो हे मी पहिल्यांदा अनुभवलं आणि माझ्या मनात तुमच्याविषयी जे प्रेम आहे ते मी तुमच्याकडे एक दिवस व्यक्त करेन असं म्हणत सायलीने लिहिलेली चिठ्ठी वाचून अर्जुन हादरतो। सायली त्याच वेळेला ती चिठ्ठी ओढून त्याच्या हातातून घेते आणि बाहेर निघून जाते। अर्जुन पाहतच बसतो, हे काय आहे नक्की? त्यावरती तो चैतन्यला बोलवतो आणि म्हणतो, चैतन्य अरे मी हे वाचलं। चैतन्य म्हणतो, तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? म्हणजे ज्याप्रमाणे तू सायलीच्या वहिनीच्या प्रेमात पडलायस, तिच्यासाठी मनापासून उपवास करतोय, मला असं वाटतंय सायली वहिनी पण तुझ्या प्रेमात तितकी जोरदारपणे पडलेली आहे आणि तिच्या पण मनात तुझ्याविषयी इतकंच प्रेम आहे। मला असं वाटते की तू एकदा पहल कर आणि प्रेमाचा तू सगळ्यात पहिले कबुली दे, कदाचित सायली वहिनी त्याला होकार देतील। अर्जुन म्हणतो, अरे मला पण तेच वाटतंय, पण मला असं वाटतं की तिने नकार दिला तर आणि मला अचानकपणे सोडून गेली तर मधुभाऊंची केस व्हायच्या आधीच मग सगळाच गोंधळ होईल। चैतन्य म्हणतो, हे बघ असं सारखं घाबरून हे करण्यापेक्षा एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लावून टाक ना अर्जुन। मला असं वाटतंय तू विचारल्यावरती सायली वहिनी तुला नाही म्हणणार असं म्हटल्यावरती मग मात्र अर्जुनचा पण धीर चेपतो। तोपर्यंत इकडे आता गोरेबाईंनी फाईलसाठी पुन्हा एकदा प्रियाला कॉल केलेला असतो। प्रियाला तर सांगतात, हे बघ मला असं वाटतंय एक कपाट आहे, त्या कपाटामध्ये ती फाईल आहे, पण अर्जुन सर ना ते कपाटाला कुणाला हात लावू देत नाही आहेत आणि ते आल्याशिवाय त्यांच्या केबिनमध्ये कुणालाही एंट्री नसते, त्यामुळे मला वाटतंय हे काम माझ्याच्याने शक्य होणार नाही। त्यावरती प्रिया म्हणते, वेड लागलंय का तुला? हे बघ मला तिथलं काहीही करून ती फाईल पाहिजे, अर्जुनच्या कपाटामधून ती फाईल मला काढून पाहिजे। तू काहीही साम दाम दंडभेद कर, तुला हवे तेवढे पैसे मी देईन। यावरती गोरेबाई म्हणतात, नाही अहो तुम्ही पैसे द्याल पण माझ्या हातची नोकरी जाईल ना,
महिन्याच्या महिन्याला पगार माझ्या घरी येतोय, ती नोकरी गेली तर मी काय करू? यावरती मग मात्र आता इकडे प्रिया म्हणते ते काही नाही, मी तुम्हाला पैसे दिलेत ना. गोरे मॅडम म्हणतात कुठे पैसे दिलेत? म्हणजे जर ती फाईल सापडली नाही तर आत्तापर्यंतची माझी मेहनत सगळी फुकट जाईल ना. आता मात्र प्रिया सांगते हे बघा, तुम्ही एक काम करा, एक काम करूया, रात्रीच्या वेळेला अर्जुनच्या केबिनमध्ये आपण घुसूया का? तुम्ही चाव्या वगैरे मिळवून ठेवाल का? यावरती गोरेबाई म्हणतात हे जरा रिस्कचं काम आहे. प्रिया म्हणते रिस्कचं काम आहे तर तुम्हाला पैसे पण तिप्पट मिळतील. आता प्रियाला माहीत नसतं की आपलं हे बोलणं रविराज ऐकतायत. आता मात्र इकडे अर्जुन मनाशी विचार करतो की काही झालं तरी आज सायलीला माझ्या मनातली गोष्ट मी सांगणार. सायली आता ती डायरी घेऊन खाली आलेली असते आणि अर्जुन पण तिच्या पाठीपाठी खाली येतो. त्यावरती कल्पना म्हणते अर्जुन आता तुझी तब्येत बरी आहे ना? यावरती अर्जुन म्हणतो हो मम्मा, आता मी एकदम फिट आहे, उलट आधीपेक्षा फिट आहे. आणि तो सायलीकडे पाहतो. सायली चक्क लाजते. त्यावरती अर्जुन म्हणतो काय नक्की झालंय तरी काय? दादा म्हणजे खरं सांगू का तर तू वटपौर्णिमेचा उपवास केल्यापासून इतका फ्रेश झालायस ना. सायली त्याच्याकडे पाहते. त्यावरती आता मात्र अर्जुन म्हणतो हो, मी वटपौर्णिमेचा उपवास केलाय आणि वटपौर्णिमेचा उपवास मला इतका फळलाय की मला ना खूप महत्त्वाची गोष्ट समजली. सायली त्याच्याकडे पाहायलाच लागते आणि अर्जुन सर तुम्हाला कॉफी देऊ का? यावरती अर्जुन म्हणतो हो, मी माझ्या रूममध्ये म्हणजे आपल्या रूममध्ये आहे, तुम्ही कॉफी घेऊन वरतीच याल का? यावरती चैतन्य म्हणतो हो हो. सायली म्हणजे तुम्ही एक काम करा बरं, आज अर्जुन ना वर्क फ्रॉम होमच करणार आहे. आता अर्जुन काही ऑफिसला येत नाही आहे तर तुम्ही त्याच्यासाठी कॉफी घेऊन जा, मस्तपैकी थोड्याशा गप्पा मारत बसा, एवढं तर तो डिझर्व करतो ना, काल तुमच्यासाठी उपवास वगैरे केला. असं म्हणत चैतन्य मुद्दाम सायलीला आता आतमध्ये पाठवतो जेणेकरून सायली अर्जुनला खूप सारा बोलण्यासाठी वेळ मिळावा आणि एकदाच अर्जुनने कसं का होईना पण सायलीला आपलं प्रेम व्यक्त करावं. यावरती मग मात्र विमल म्हणते हो हो, अर्जुन दादांना इतकं छान गिफ्ट नक्कीच मिळू शकतो. मस्तपैकी अर्जुन दादांसाठी तुम्ही आता छानपैकी एक कॉफी बनवा आणि ही कॉफी मात्र अर्जुन दादांच्या हातातच नेऊन द्या. असं म्हणत आता इकडे विमल सुद्धा होकार देते. म्हणजे विमल सुद्धा या सगळ्या गोष्टीला आता पुढाकार देते. आणि आता इकडे कल्पना म्हणते हो हो नक्कीच, माझा मुलगा इतकं तर डिझर्व करतो ना. मग आता सायली म्हणते ठीक आहे सर, तुम्ही रूम थांबा, मी कॉफी घेऊन येते. मग अर्जुन निघतो. अर्जुन रूममध्ये जातो. सायली विचार करते सरांनी माझी डायरी वाचली आणि त्यानंतरची त्यांची रिॲक्शन तर पॉझिटिव्ह आहे. म्हणजे मला असं वाटलं की माझी डायरी वाचल्यावरती हे चिडतील, आरडतील, ओरडतील, हे काय चाललंय, म्हणजे हे माझ्याबद्दल असा काय विचार, असं तसं काहीतरी बोलतील. पण नाही, सरांचा मूड एकदम पॉझिटिव्ह वाटतोय. म्हणजे या सगळ्यामध्ये नक्कीच सरांना माझ्याबद्दल काही वाटत असेल का की हे माझा भ्रम आहे. पण जाऊ दे, आज काय सोक्षमोक्ष लागायचा तो लावून जाऊ दे. असं म्हणत सायली आता तोपर्यंत अर्जुनकडे पाहते. तोपर्यंत रविराजांनी प्रियाचं बोलणं ऐकलेलं असतं. आता रविराज तिकडे येतात. काय चाललंय तन्वी, म्हणजे अर्जुनच्या ऑफिसमध्ये का चाललेली आहेस तू? हे बघ, काहीतरी वकिलीचे एथिक्स असतात. तू अर्जुनच्या ऑफिसमध्ये जाऊन कोणती फाईल चोरायला निघालीस? मी सगळं ऐकलेलं आहे. गप गुमाने जे काही आहे ते मला खरं खरं सांग. अर्जुनच्या ऑफिसमध्ये जाऊन कसली फाईल चोरणार आणि काय करणार? प्रिया गडबडते. प्रिया त प करायला लागते. काय उत्तर द्यावं तिला काही कळत नाही. रविराजांनी ही गोष्ट ऐकली हे तिला माहीतच नसतं. आता मात्र प्रिया गडबडते आणि काही नाही बाबा. यावरती रविराज म्हणतात गप्प बस, मी ऐकलेलं आहे. कसली फाईल हवी आहे तुला? यावरती प्रिया सांगते अर्जुन सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे ती फाईल. रविराज म्हणतात हे बघ, त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असू दे, असून काही असू दे, या सगळ्यामध्ये तू पडू नको. तू या सगळ्यामध्ये पडलेली मला आवडणार नाही, नाहीतर खबरदार गाठ माझ्याशी आहे. असं म्हणत रविराज आता प्रियाचा कान धरतात. आणि हे बघ, यापुढे अर्जुन आणि सायली यांच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ करायची नाही. तो तुझा अधिकार नाहीये आणि ते आपले संस्कार पण नाहीयेत. तोपर्यंत सायली आता कॉफी घेऊन अर्जुनकडे येते. अर्जुन आता तिला सांगतो मिसेस सायली, आज मी तुमच्यासाठी व्रत केलं आणि खरं एका नवऱ्याचं मी माझं कर्तव्य पूर्ण केलंय. तुम्हाला हे आवडलं का? सायली म्हणते सर हो, तुम्ही माझ्यासाठी व्रत केलेलं मला खूप आवडलं, पण मी पण यावर्षी व्रत मनापासून केलंय. अर्जुन म्हणतो म्हणजे तुम्ही जे डायरीत लिहिलंय ते खरं आहे का? सायली म्हणते हो. असं म्हणतात सायली अर्जुनला बिलगते. फायनली अर्जुन आणि सायली यांचं वटपौर्णिमेच्या दिवशी
प्रेमाचं आता व्यक्त झालेलं असतं. सायली अर्जुनच्या मिठीत असते तर प्रियाचं थोबाड फोडत रविराजांनी तिची अक्कल ठिकाणावरती आलेली आहे. वटपौर्णिमेनंतर आता प्रेमाचा इजहार तर झालेला आहे, पण या सगळ्यामध्ये अर्जुन सायलीच्या प्रेमाचे भाग पाहायला आता मात्र मालिकेमध्ये खूप मोठी गंमत येणार आहे. मालिकेमधला हा ट्विस्ट तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा.